राज्यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीची आज बैठक। आजच्या बैठकीत मवियाचा उमेदवार ठरणार। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला मिळावी, विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरे साहेबांनी घ्यावी असा आमचा आग्रह होता। पण शेवट आम्ही 3 पक्ष मिळून आघाडी बनवून आहे, त्यामध्ये जे काही ठरेल तो ते अंतिम राहील, ते हायकमांड आमचे ठरवतील। ही सगळी चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस अंतिम निर्णय होईल। अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। शिवसेना हा मवियातील मोठा पक्ष। आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। राज्यसभा उमेदवारीवर खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कोणीही परस्पर निर्णय घेणार नाही, राऊतांची माहिती। आम्ही जेव्हा एकत्र राहू तेव्हा एक जागा निवडून येईल आणि एकत्र राहणं गरजेचं आहे। काल नक्कीच जयंतराव पाटील आणि सुप्रिया सुळे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटल्या, त्यांच्यात चर्चा झाली, प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल। राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर करताना दोन्ही बाजूंनी वेट अँड वॉचची भूमिका। भाजप नवा डाव टाकण्याची शक्यता। शरद पवारांना उमेदवारी न मिळाल्यास भाजप 5वा उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत। मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अधिवेशनात उपस्थित राहण्याचे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांचे आदेश। मुख्य सचिवांना पत्र लिहून उपसचिव सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे दिलेत आदेश। धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही। पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा भाजपला इशारा। भाजपसोबत सहलीवर गेलेले शिवसेनेचे 2 सदस्य परतताच शिवसेना आक्रमक। आमदार सावंतांना वेगळं पाडून शिवसेनेत मतभेदाचा आभास केला निर्माण। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहण्याची शक्यता। स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर असलेल्या नाराजीतून मनसे तटस्थ राहण्याची भूमिका घेण्याची तयारी। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची आज बैठक। 9 मार्चला मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त बैठकीचे आयोजन। नव्या वर्षात प्रवेश करताना मनसेकडून सदस्य नोंदणी। पक्षाच्या अनेक नव्या उपक्रमांवरही होणार चर्चा। तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। मनसे पदाधिकारी वकील नितीन पंडित यांची याचिका वृक्षतोडीला स्थगिती देण्याची मागणी, तर नाशिक शहरातील कुसुमाग्रज उद्यान आणि शहरातील इतर भागात झालेली बेकायदेशीर वृक्षतोडही निदर्शनास आणून देणार। तपोवनमध्ये काही भाग असेल तो अशोकमार्ग अशा बऱ्याच ठिकाणी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोडी सुरू आहे आणि त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला आमची विनंती राहील की लवकर या वृक्षतोडी प्रकरणी स्थगिती देण्यात यावी, जेणेकरून नाशिक महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण व राज्य सरकार यांचे हात बांधले जातील। अमरावतीत बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेचा आजचा 4था दिवस। वन विभागामुळे 45 गावातील पाणीपुरवठा योजना थांबल्याचा बच्चू कडूंचा आरोप, तर निर्णय झाला नाही तर वन विभागाच्या कार्यालयाचा घेराव घालणार, कडूंचा इशारा। इशारा देतो का आम्ही पैदल चालून आलो, याचा अर्थ डोक्यात फक्त गांधी आहे असं समजू नका। छत्रपतीची तलवार पण निघू शकतं, हे फॉरेस्टनं समजून घ्यावं। त्यांच्यामुळे सगळ्या नळ योजना रखडल्या आहे। त्या जर किल्ला राणी गाव असेल, धारणीतल्या काही 4-5 गाव आहे, चिखलदऱ्यामधले आहे, किमान 45 गावच्या पाणी पुरवठा योजना जर फक्त फॉरेस्ट म्हणून थांबवल्या असेल तर आम्ही सहन करणार नाही। बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचे नाशिक कनेक्शन उघडकीस। नाशिकमधील मालती IVF सेंटरचा संचालक डॉक्टर अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांकडून अटक। सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप। IVF सेंटरच्या नावाखाली व्यवसाय सुरू असल्याचाही आरोप। वसईत 22 वर्षीय रिक्षा चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला। अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। ओळखीच्या व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न करताना वाचण्यासाठी गेले असताना घडली घटना। आरिफ अन्सार खान असं जखमी तरुणाचं नाव। 26 टाके पडले असून रुग्णालयात उपचार सुरू। नागपूरच्या कामठी परिसरात वाहनाला साईड देण्याच्या कारणावरून किरकोळ वाद, नंतर वादाचं रूपांतर हाणामारीत। या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू। बीडमधील GST अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याला पुण्यातून अटक। प्रदीप फाटे यांच्या विरोधात आत्महत्येस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल। सचिन जाधवर यांच्या कुटुंबानं अटकेसाठी केलं होतं उपोषण।
विरारच्या कणेर फाटा येथील अमूल दूध कंपनीत अमोनिया गॅसची गळती 70 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढले, मात्र श्वसनाचा त्रास झाल्यानं 5 कामगारांना रुग्णालयात दाखल केलंय. भंडाऱ्याच्या गोबरवाही मार्गावर दूध घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात. घटनेत एक जण गंभीर जखमी. भंडारा येथील जैन डेअरीचं वाहन असून चालकाचंच नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. राज्यातील 4,325 शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट होणार. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. 1ली ते 8वी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना राबवली जाते. प्रत्येक जिल्ह्यातील 5% शाळांचं ऑडिट केलं जाईल. राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक राजीनामा देण्याच्या तयारीत. अत्यल्प मनुष्यबळ असताना कामाचा भार वाढवल्यानं अधिकाऱ्यांचं आंदोलन. हजारो पशुवैद्यकीय सेवा कोलमडून जाण्याची शक्यता. शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार. घराच्या खोदकामादरम्यान सापडला चांदीच्या नाण्यांचा मोठा साठा. मातीच्या ढिगाऱ्यात 250 चांदीची नाणी आढळल्याची माहिती. नाणी पुरातत्व खात्याकडे सुपूर्द. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या सांगवी पाटण येथील घटना. मुंबईतील कांजूरमार्ग कचरा भूमीवरील तीव्र दुर्गंधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीकडून परदेशातील अत्याधुनिक प्रकल्पांचा अभ्यास करण्याची शिफारस. चीनसह जपान आणि दुबई येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्याचा प्रस्ताव. उच्च न्यायालयाकडून ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तळकोकणातील वेंगुर्ल्याची ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा. किरणोत्सव होताच शंखनाद आणि घंटानाद आणि त्यानंतर आरती. पुढील 3 दिवस चालणार सोहळा. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला. शहराचा पारा 32 वरून 36 अंशावर. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच तापमानानं गाठला 36 अंशांचा आकडा. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान, तर काही दिवसात तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता. आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला वनडे क्रमवारीत भारताची आघाडी. फलंदाज स्मृती मानधना पहिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत स्मृती मानधनाची 58 आणि 31 धावांची महत्त्वाची खेळी. इराणच्या मिसाईलचा ताशी 9,000 ते 10,000 माइल्स गतीनं मारा. इराणी मीडियाकडून त्यांचे मिसाईल्स आणि ड्रोन किती घातक आहेत हे दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अमेरिकेकडून इराणवर टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी हल्ले सुरूच. हल्ल्यात इराणी मोबाईल क्षेपणास्त्र लॉन्चर्स नष्ट. अमेरिकन सैन्याने जारी केलाय हल्ल्याचा व्हिडिओ. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामुळे आखातातील देशांमध्ये तणावाचं वातावरण. तर ब्रिटनही महायुद्धात सामील झाल्याची माहिती. ब्रिटनचे जॉर्डनमध्ये एक इराणी ड्रोन पाडला. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानं व्हिडिओ केलाय पोस्ट. ओमानमधील सलालाह बंदरावर हवाई हल्ला. इराणी ड्रोनचा ओमानवर मोठा हल्ला. यापूर्वी अनेक ड्रोननं बंदरातील इंधन टाकीवर हल्ला केल्याचा ओमानच्या संपर्क केंद्राची माहिती. इराणच्या अण्वस्त्र विकास केंद्रावर हल्ला केल्याचा अमेरिकेचा दावा. नॅटान्समधील इराणी अण्वस्त्र विकास केंद्राला लक्ष्य केलंय. अमेरिकेच्या अहवालामध्ये दावा. इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला. इस्रायलच्या संरक्षण दलानं पोस्ट केला व्हिडिओ. इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचाही दावा. तर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालींवर हल्ले सुरूच. इराणच्या हल्ल्यांना इस्रायलचंही जोरदार प्रत्युत्तर. इस्रायलमधील अनेक ठिकाणांवर इराणचे क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले. हल्ल्यात अनेक वाहनांचं नुकसान. इस्रायलनं इराणच्या अध्यक्ष भवनाला केलं लक्ष्य. इराणच्या अध्यक्ष भवनावर शक्तिशाली हल्ला. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या इमारतीवरही हवाई हल्ला. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या तेहरानमध्ये मोठं नुकसान. अनेक ठिकाणांना केलं लक्ष्य. अनेक इमारतींना आग. तेहरानमध्ये बुद्धुराचे लोट. इराणचा पुन्हा युएईमधील अमेरिकन तळावर हल्ला. दुबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासावर ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतर युएई प्रशासनाचं निवेदन. इराणी हल्ल्यात कोणीही जखमी नाही. युएईची माहिती. अमेरिकन सैन्यानं इराणी ड्रोन लॉन्चिंग साईट केली नष्ट. अमेरिकेनं शहेद 136 लॉन्चिंग साईटवर केला हल्ला. इराण शहेद ड्रोन वापरून करत होता हल्ले. आखाती देशात अमेरिकेचे 50,000 सैनिक तैनात. न्यूयॉर्क टाइम्सची माहिती. इराण युद्धासाठी 50,000 सैनिक तैनात केल्याची माहिती. जमिनीवर लढणारं सैन्यही उतरवण्याचे ट्रम्प यांचे संकेत. इराण युद्धात आता ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौका तैनात. इराण बनावटीच्या ड्रोनचा इंग्लंडच्या अक्रोतिरी तळावर हल्ला. त्यानंतर ब्रिटननं सायप्रसला पाठवली HMS ही ड्रॅगन युद्धनौका. पंतप्रधान कीर स्टारमर यांची माहिती. तर फ्रान्सने मेडिटेरियनमध्ये उतरवली विमानवाहू युद्धनौका. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मुलगा मोजतबा खामेनींची निवड. इराणच्या मीडियाची माहिती. खामेनींच्या मृत्यूनंतर हे रिक्त झालेल्या पदावर मोजतबा खामेनी यांची निवड.
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना इराणचं पवित्र शहर मानल्या जाणाऱ्या मशहदमध्ये दफन केलं जाणार. इराणी मीडियाची माहिती, मशहदमध्ये खामेनी यांचा जन्म झाला होता. जगभरातील शिया समुदायांचं हे पवित्र स्थान मानलं जातं. जर्मन चान्सलर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. व्हाईट हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. या भेटीनंतर इराणचं संपूर्ण नेतृत्व नष्ट झालं असून इराणमधील सर्व काही उद्ध्वस्त झालंय अशी ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये इराणी समर्थक रस्त्यांवर इराकमधील अमेरिकी दूतावासाबाहेर गर्दी करत इराणी समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. यावेळी आंदोलकांनी हिजबुल्लाहचे झेंडेही फडकवले आहेत. युद्धाचे भारतीय शेअर बाजारावर परिणाम कायम. होळीच्या सुट्टीनंतर मार्केट उघडताच सुरुवातीलाच मोठी पडझड. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही घसरले. आखाती देशातील युद्धाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम. डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला. पहिल्यांदाच डॉलर 92 रुपयांच्या पुढे. भारतातून आखाती देशात जाणारी 1221 उड्डाणं रद्द. यामध्ये परदेशी विमान कंपन्यांची 388 उड्डाणं. दरम्यान आखाती देशात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी आज भारतातून 33 विमानं उड्डाण करणार. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यानंतर भारतामधून आखाती देशात होणारी केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प. परिणामी केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापारी चिंतेत. आखाती देशातील युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातही ठप्प. द्राक्षांनी कोल्ड स्टोरेजही फुल आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदारांसमोर द्राक्ष निर्यातदारीवरही मोठं संकट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.